काय होतं ती कर. जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय गोपी जन त्रिवरधारी, जय गोपी जन त्रिवरधारी, यशोदानन्दन भजगोविन्दन आनन्दन व्रज जन नन्दन, यमुनातीरा गन्धचारि अतीरा गन्धचारि, यमुनाधमाधव तुंगबिहारी, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राधा गोविंद राधा गोविंद राधे, हरे राधा जय गोविंद राधा जय गोविंद राधे, हरे कृष्ण बलराम कृष्ण बलराम कृष्ण बलराम जय वृंदावन, हरे गौरंबिका हरे गौरंबिका गौरंबिका जय गौरंबिका, जय 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 प्रभुपाद 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 प्रभुपाद, निताय गौर हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल। कलियुग पावन हरिनाम संकीर्तन की जय, सामेत भक्त वृंद की जय। हरे कृष्णा. सॉरी, माझ्याकडून ते व्हिडिओ काय होईना झाले. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आवाज येतो ना सर्वांना? येस प्रोज येते, क्लिअर येते आवाज. फक्त व्हिडिओ दिसत नाही. तुम्ही आपल्या गौरंगधाम मध्ये आहेत का प्रोजी? नाही, बाहेर आहे. हो हो, ठीक आहे, चालेल. बाहेर आहे. नाही, बाहेर इथं असतो कोण सांगेल. ओके ओके, चालेल प्रोज. हरे ओम कृष्ण. नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवाञ्च श्रीरूपं साग्रजात सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं
कृष्ण चैतन्य देव श्री राधा कृष्ण पदान् सहगण ललिता श्री विशाखान्वितं च नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी इति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशकारिणे हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा यस प्रभूजी, आवाज येते तुमचा. आवाज येतोय तुम्ही व्हिडिओ ऑन करू शकताय माझा व्हिडिओ ऑफ आहे यस यस. काही ग्रस्त पण आहेत का हो हो, ग्रहस्थ युथ वगैरे सर्वजण आहेत. हो का दोघं तिघच आहेत ग्रहस्थ, चालेल बाकी सर्व युथच आहेत. तर मी प्रथम अंतर्यामी चैतन्य प्रभूंना धन्यवाद देतो की मला इन्व्हाइट केलं आपल्या दर दर शुक्रवारी घेता का हा 15 प्रभूजी, दिवसातून दर एकदा शुक्रवारी. दर शुक्रवारी, एव्हरी फ्रायडे. दर शुक दर शुक्रवारच्या युथ प्रोग्राम मध्ये तर भरपूर भक्तांनी जॉईन केलेलं आहे तर सर्वांचं पण धन्यवाद देतो कारण की कलियुगामध्ये पाहिलं गेलं तर आध्यात्मिक कार्यामध्ये संलग्न होणं सगळ्यात महत्वाची मोठी गोष्ट आहे महत् पुण्य म्हटलं जातं कारण की भौतिक कार्य करण्यामध्ये व्यक्ती इतका व्यस्त झालेला आहे आध्यात्मिक कार्यामध्ये त्याला रुची निर्माण होत नाही रुची निर्माण करण्यासाठी एकच म्हणजे भक्तांचा संघ असे भक्त आहेत की अंतर्यामी चैतन्य प्रभू यांनी सगळ्यांना एकत्र ठेवलेलं आहे आणि हा कार्यक्रम पुढे घेऊन चाललेला आहे तर महत्वाचं आहे की आपल्याला कलियुगामध्ये राहत असताना आपण वेगवेगळ्या सवयीला आहारी जाऊ शकतो कारण की सवय ही अशी आहे की मोठमोठ्या व्यक्तीला सुद्धा खाली खेचून आणते म्हणून भगवद्गीतेमध्ये भगवंत अर्जुनाला दुसऱ्या अध्यायामध्ये 62 नंबरचा श्लोक सांगतात माहित आहे का कोणाला आहे का भगवद्गीता कोणाला 62 त्यामध्ये भगवंत अर्जुनाला म्हणतात ध्यायतो विषयन पुंसा संगस्तु उपजायते संगात संजायते काम कामात क्रोध उपजायते क्रोधात भवति सम्मोह सम्मोहात स्मृती विभ्रमा स्मृती ब्रह्मात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती बघा भगवंत अर्जुनाला सांगतात की एखाद्याचं पतन कसं होतं सुरुवात कुठून होते तर महत्वाचं आहे की पाहण्यापासून होतं म्हणून आपण जेव्हा गाडीचा प्रवास करतो प्रवास करताना घाटामध्ये वेगवेगळे बोर्ड लावले जातात त्या बोर्ड मधला एक वाक्य आहे नजर हाटी दुर्घटना घटी सुरुवात कुठून होते बघण्यापासून होते म्हणून आपल्याला टीव्ही पाहत असताना टीव्हीवर वारंवार न्यूज दाखवतात हे घ्या हमाम घ्या निरमा घ्या वारंवार चित्र बघून व्यक्ती म्हणतात हमाम चांगला आहे निरमा चांगला आहे परंतु वारंवार पाहिल्यामुळे होतं ते म्हणून आपलं पहिलं म्हणजे आपल्या इंद्रियांच्या मुळे जे मुख्य आहे तो डोळा ते डोळं काय करतो वेगवेगळ्या गोष्टी पाहत असतो
म्हणून अशा ह्या इंद्रिया, म्हणून रूप गोसावी म्हणतात ही प्रत्येक इंद्रिय ही भगवंतांच्या सेवेत लावली पाहिजे. ही मोठी सवय आहे. नाहीतर भरपूर सवय आहेत चांगला लावणे. पहिल्यांदा महत्वाचं काय, आपल्याला भगवंताचे मुख पाहिलं पाहिजे, भगवंताचं दर्शन घेतलं पाहिजे. म्हणून श्रील प्रभुपादांनी आपल्याला एक संधी दिलेली आहे, सकाळी 4:30 ला राधा गोविंदेचं दर्शन घेण्याची. कारण की हेच इंद्रिय आपलं काय करतं, शुद्ध होत जातं. आज व्यक्तींना इंद्रिय दिलेले आहेत, परंतु इंद्रिय ही भौतिक भोगामध्ये लावतात. आणि त्यामुळं प्रभूजीने स्टेटस मध्ये ठेवलेलं आहे, गोविंद जे आहेत ना अंतर्यामी चैतन्य, राधा दामोदर. राधा दामोदरजी, सुंदर सुंदर दर्शन आहे. तर पहा, भगवंतांचं जेव्हा रूप समोर येतं ना, तेव्हा भगवंतांच्या प्रत्येक अवयवावर आपलं काय केलं पाहिजे, ध्यान केंद्रित केलं पाहिजे. हेच जर ध्यान भगवंतावर नाही लावलं, पुढं शृंखला चालू होतंय, विषयावरच्या लागतंय. ध्यायतो विषयन पुंसा. म्हणून विषय हे त्या भौतिक जगातला मुख्य भाग आहे. आपण जातो तेव्हा भौतिक जगामध्ये प्रत्येक ठिकाणी विषय आहेत. घरातून बाहेर पडल्यानंतर आपल्याला वडापाव दिसतो, आपलं मन काय म्हणतं, वडापाव खाला पाहिजे. अरे माहित नाही ते कुणी बनवलेलं आहे, आंघोळ केलेली आहे का नाही, तंबाखू खाल्लेला असतो, आपलं इंद्रिय म्हणतं, आपण वळत नेऊन जातो. म्हणून बघा, आपण जेव्हा आध्यात्मिक मार्गामध्ये लागतो तेव्हा आपण सर्वात महत्वाचं, आपली नजर भगवंत, जिथं जाईल नजर तिथं आपल्याला भगवंताचं चिंतन झालं पाहिजे. ही वस्तू भगवंताच्या सेवेत कशी लावता येईल, हे कुठलीही असेल, मग आपण सेवा करत असताना सुद्धा आपल्याला भगवंताचं चिंतन होईल. तसं शास्त्रामध्ये एक उदाहरण सुंदर आहे, बिल्वमंगल ठाकूर. तुम्ही स्टोरी ऐकलेली असेल भरपूर वेळा. हे बिल्वमंगल ठाकूर पूर्वी एक खेडेगावामध्ये राहायचे, आणि राहत असताना त्यांचं एका वैश्याशी संबंध असतो, आणि ते वारंवार 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 काय करत असतात, त्या वैश्याचं चिंतन करत असतात. आणि त्या बिल्वमंगल ठाकूरांचं जेव्हा स्वतःचे वडील वारले जातात, वडील वारल्यानंतर तेव्हा गावातील लोक म्हणतात, थांब बाबा, आणि वडिलांच्या शरीरात अंत्यसंस्कार विधी कर आणि तू जा. तेव्हा तो बिल्वमंगल म्हणतो, नाही नाही, मला गेलं पाहिजे. काही ना काही कारणास्तव थांबवलं जातं. आणि काही जेव्हा शरीराला, वडिलांच्या शरीराला अग्नी लावला जातो, तसा तो स्मशानातून घरी न येता त्या वेशीचा संग करण्यासाठी धावत पळत जातो. आणि ती रात्र इतकी घनघोर रात्र असते, पाऊस पडत असतो, विजा चमकत असतात, आणि अशा परिस्थितीतून तो व्यक्ती बिल्वमंगल ठाकूर पावसामध्ये पळत जातो, आणि नदीला पूर आलेला असतो. आणि पूर आल्यानंतर जेव्हा नदीत उडी मारतो, त्या नदीमध्ये काही नसतं, एक प्रेत असतं, प्रेतावर बसून पुढे जातो तो. इतके इंद्रियांचे आवेग असतात, एक एक इंद्रिय व्यक्तीला अग्नीमध्ये घेऊन जातात. आणि मग पुढं तो वेशीच्या घरामध्ये जातो. वेशीच्या घरात 2 मजलाचं घर असतं, खाली तो दरवाजा हे केला जातो. तेव्हा दरवाजा काय उघडत नाही ती वेश्या, तेव्हा तो झाडावरून चढतो आणि दुसऱ्या मजल्यावर जातो. आणि जेव्हा जातो तेव्हा ती वेश्या म्हणते, इतकं तुन माझ्यासाठी, या देहासाठी, जे देह कफ वात पित्ताचं आहे, हे या शरीरातून सदैव दुर्गंध वाहतोय, या दुर्गंधाभऱ्या शरीरासाठी तू इतकं आतोनात कष्ट केलेलं आहेस, आणि तू आलेला आहेस. तुझं शरीर पाहिलं का तू, रक्ताने माखलेलं आहे किंवा घाम आलेला आहे. अशा परिस्थितीत असे जर कष्ट तू भगवंतांना पाहण्यासाठी जर प्रयत्न केला असेल, तर प्रभू रामचंद्र कृष्ण तुला प्राप्त झाले असते. ती वेश्या बोलते.
आणि जेव्हा वेश्या बोलते आणि तो तेव्हा आत्मसाक्षात्कारी बनतो आणि परत तो वृंदावन दिशेने जातो. परंतु पहा, हा मुद्दा महत्वाचा आहे. आपण पण काय, आपल्याला अनुभूती येते, आपण साधूंचा संग मिळतो आणि आपण आध्यात्मिक प्रगती करतो. परंतु स्टोरी इथून चालू होते. जेव्हा बिल्वमंगल ठाकूर हा साक्षात्कार होतो आणि वृंदावन दिशेने जात असतो, परंतु इंद्रिय इतकी प्रबळ असतात, त्याला माहित आहे मला आत्मसाक्षात्कार करायचा आहे. परंतु जात असताना, चालत असताना काही गाव ओलांडल्यानंतर त्याला तहान लागली जाते आणि तहानेने व्याकुळ झाल्यानंतर एका स्त्रीकडे तो पाणी मागतो. पाणी पण पितो. पाणी पिल्यानंतर जशी नजर त्या स्त्रीवर पडली जाते, ती स्त्री काय म्हणते, त्या स्त्रीला तो म्हणतो की बिल्वमंगळ तुला माझ्याशी संग करायचा आहे, माझी इच्छा झालेली आहे. तेव्हा ती पत्नी असते, ती ब्राह्मणाची पत्नी असते, ती म्हणते घरी या, माझे पतींना विचारा. कारण की पूर्वीच्या स्त्रिया पतिव्रता असायच्या आणि मग घरी गेल्यानंतर पती म्हणतात अतिथीचं स्वागत असावं म्हणून अतिथीची सेवा केली पाहिजे आणि मग पत्नीचा संग करण्यासाठी ते ब्राह्मण तयार होतात. आणि जेव्हा ही भावना पाहिल्यानंतर जेव्हा एका खोलीमध्ये तो बिल्वमंगल ठाकूर जातो, तेव्हा त्या स्त्रीला केसातील पिन काढून द्यायला लावतो बिल्वमंगल ठाकूर. आणि बिल्वमंगल ठाकूर जसं ती पिन घेतात आणि आपल्या डोळ्यामध्ये खुपसतात. मी काय करायला आलो होतो आणि काय करत आहे. बघा, सर्वात महत्वाचं आहे नजर. इतकी नजर डेंजर असते, एखाद्या व्यक्तीला पूर्ण पथभ्रष्ट करू शकते. प्रत्येक इंद्रियांचं वेगवेगळे हे आहे. म्हणून महत्वाचं आहे की आपल्याला भगवंतांचं दर्शन घेण्यासाठी हे इंद्रिय लावलं पाहिजे. सुंदर ते ध्यान उभा विठेवरी. आपण भगवंत बघा कसे आहेत, उभा विठेवरी आहेत, कर कटावर ठेवलेले आहेत. अशा भगवंताचं सदैव चिंतन केलं पाहिजे, कृष्णाचं चिंतन केलं पाहिजे. म्हणून हे शास्त्रामध्ये एक उदाहरण आहे, भरपूर अशी उदाहरणं आहेत. दुसरं व्हायला गेलं विश्वामित्र मुनी. विश्वामित्र मुनी बघा हिमालयमध्ये जाऊन तपस्या करत होते. ही सगळे उदाहरणं आहेत आध्यात्मिक प्रगतीमध्ये, भौतिक उदाहरण नाहीच आहेत. आध्यात्मिक म्हणून बघा, भक्त आपण बनलेले आहोत. भक्त झाल्यानंतर सुद्धा आपल्याला इंद्रिय त्रास देणार आहेत. असं नाही की आपण भक्त झालो म्हणजे मुक्त झालो, नाही. भक्त झाल्यानंतर खरी परीक्षा चालू होते. भगवंत गुरु महाराज आपल्याला एक संधी देतात की आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी. आणि ह्या संधीचा आपण जर प्रामाणिकपणे प्रयत्न करू, वरिष्ठांच्या आदेशाखाली राहू, तर निश्चित आपण या कलियुगात सुद्धा वाचू शकतो. दुसरं उदाहरण दिलं तर विश्वामित्र मुनी. हे विश्वामित्र मुनी कुठं हिमालयमध्ये जाऊन तपस्या करत होते आणि त्यांना ब्रह्मर्षी बनायचं असतं. आणि प्रयत्न करत असताना जेव्हा 60,000 वर्षाची तपस्या करतात, तेव्हा इंद्रदेव, इंद्रपद हलू लागतं, तेव्हा तो इंद्रदेव काय करतो, मेनकेला पाठवतो. आणि जेव्हा मेनका येते तेव्हा फक्त विश्वामित्र मुनी फक्त त्यांच्या पैंजनाने, नुसतंच ध्वनी, पैंजनाच्या आवाजांचा ध्वनीनं विश्वामित्र मोहित झाले आणि त्याच्या विश्वामित्र आणि मेनकेपासून शकुंतला प्राप्त झाली. तर हे महाभारतामध्ये वर्णन. आणि जेव्हा शकुंतला म्हणजे एक मुलगी प्राप्त झाली, तेव्हा ही मेनका आणि विश्वामित्र मुनी दोघं पण दोन्हीकडे गेली आणि जंगलामध्ये एकटीच मुलगी पडली आणि तिचं सांभाळ भविष्यामध्ये एक ऋषी मुनी करतात. तर पहा, सांगण्याचा उद्देश की ध्वनी, कान याद्वारे सुद्धा आपलं पतन होऊ शकतं. बघा, आध्यात्मिक प्रगती करणारे व्यक्ती आहेत ते, असं नाही की भौतिक इंद्रिय भोगामध्ये. आज मी पाहतो समाजामध्ये, मी थोडं खेडेगावामध्ये आलेलं आहे, इतकी इंद्रिय विचलित आहेत लोकांची. तोंडामध्ये तबराबर मावा असतो, तासाला खात असतं, किती तासाला, त्याशिवाय चैन पडत नाही.
5 मिनिटं एका जागेला स्थिर राहू शकत नाही व्यक्ती. 5 मिनिटं. इतकी उद्विग्नता वाढलेली आहे समाजामध्ये. आता तर एवढंच आहे. भविष्यामध्ये किती उद्विग्नता वाढेल ही गॅरंटी नाही. नशा तर आहारी गेलेल्या असतात. व्यक्तींना माहित नाही की आपलं जीवन कशासाठी भेटलेलं आहे. कुत्री मांजरे तरी बरं आहेत. त्याचे आहार ते खातात. परंतु कुत्र्या मांजरापेक्षा बेहतर जेवण झालेलं आहे मनुष्याचं. कारण की माहित नाही नशा करत असतात, व्यभिचार करत असतात. मनुष्य जीवन हे यासाठी नाही. म्हणून भगवंत म्हणतात, हे ब्रह्मदेव म्हणतात, अथातो ब्रह्म जिज्ञासा. म्हणून आध्यात्मिक प्रगती करत असताना साधकानं गांभीर्याने भगवंतांच्या, गुरूंचा, वैष्णवांचा आश्रय घेतला पाहिजे. तेव्हा आपल्याला या वाईट सवयीपासून आपण बाहेर येऊ शकतो. सवयी एक सवयी आहेत. आता मी काही बाहेर ठिकाणी खेडेगावात जातो ना, व्यक्तीला चहा पण सोडा म्हणलं की चहा सुटत नाही. मोठ्या गोष्टी तर सोडाच. तंबाखू आहे. चहा सुटत नाही. मग आध्यात्मिक प्रगती कशी आहे हो? तंबाखू खातात आणि लेक्चर मोठी-मोठी देतात. स्वतः सांगे म्हणजे लोकांसागे ब्रह्मनाथ आणि स्वतःला कोरडे प्यायचं. हे असं समाजामध्ये आहे. स्वतःमध्ये जीवन म्हणून इस्कॉन बघा, इस्कॉनमध्ये असे प्रामाणिक भक्त आहेत, जे स्वतःच्या जीवनामध्ये आत्मसात करतात आणि आत्मसात करून दुसऱ्यांना उपदेश देतात. असं नाही की बाबा मोठे-मोठे लेक्चर हजार-हजार रुपये घ्यायचे, 10,000 रुपये घ्यायचे. स्वतःच्या जीवनामध्ये परिवर्तन काय करायचंच नाही. धंदा माजवलेला असतो. म्हणून काय होतं त्यामुळे समाजामध्ये काय होतं, एक वेगळा अध्यात्माच्या नावाखाली विडंबना केली जाते. म्हणून आपल्याला आपण एक भक्त या नात्याने आपल्याला एक महत्वाचा मध्ये आपल्या ज्या वाईट सवयी आहेत त्या हळू सोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. डायरेक्ट नाही सुटू शकत. थोडं आध्यात्मिक प्रगती ही हळूहळू केली पाहिजे. आज ठीक आहे, आपल्या हातून कधी ना कधी चूक होत आली, तर आपण त्या क्षमा मागितली आणि हळूहळू आपल्या त्या पुन्हा चूक न करता आपल्याला प्रगती केली पाहिजे. नाहीतर काय आहे, "ये रे माझ्या मागल्या" पुन्हा होतं तसं. कारण की मी एक अनुभव केलेला आहे. का होतं असं, की भक्त संघामध्ये आपण भक्ती करत असताना जेव्हा वैष्णवांचे अपराध, वैष्णवांची निंदा जेव्हा करतो ना, तेव्हा गाडी यू होते. यू म्हणजे आपल्या ज्या सवयी आहेत ना, परत आपल्याला लागतात. म्हणून चाणाक्षानं आपल्याला भक्ती करत असताना आपण कधीही वैष्णवांच्या कुठलेही दोष पाहू नये, कुणाची निंदा करू नये आणि सतत हरिनामामध्ये मनाला संलग्न केलं पाहिजे. म्हणून महाराज सुद्धा लोकनाथ स्वामी महाराज सुद्धा म्हणतात, की सतत आपल्या मुखामध्ये हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम, राम राम हरे. हरिनाम सतत घेतलं पाहिजे. नाम से धाम तक. नामापासून धामापर्यंत पोहोचू शकतो. जर नाम घेतलं नाही धामापर्यंत पोहोचू शकत नाही. कलियुगामध्ये सर्वात महत्वाचं इंद्रियांना, सवयींना बदलायचं असेल तर हरिनाम घ्या. भगवंतांच्या नाम प्रभूंना प्रार्थना करा. भगवंता माझ्यामध्ये इतके दोष आहेत, असंख्य दोष आहेत. तर नाम प्रभू हे कलियुगामध्ये पतित लोकांचा उद्धार करणार आहेत. म्हणून पापी तापी यत चिलो हरिनाम उद्धारिलो. बघा, जगाईमध्येचा उद्धार झाला. आपण तेवढे तरी पापी आहोत का? नाही. जगामध्ये किती पाप केले. फक्त आपल्याला मुखामध्ये जेव्हा जगाईमध्येला चैतन्य महाप्रभूंची कृपा प्राप्त झाली, तेव्हा जगाईमध्ये त्या घाटावर वैष्णवांची सेवा करू लागली आणि सतत हरिनाम करू लागले. म्हणून दोन महत्वाच्या गोष्टी म्हणजे काय, मुखामध्ये हरिनाम आणि सतत वैष्णवांच्या सेवेमध्ये संलग्न. हे जर करून हळूहळू आपल्यामध्ये परिणाम ह्या 100% येणार आहे. कारण की आपण ऑथोराइज प्रामाणिक परंपरेशी आपण कनेक्ट झालेलो आहोत. आज लोक काय करतात, मोठमोठ्या वेगवेगळं आपल्याला वाटतं की इथं दीक्षा मिळत नाही, दुसरीकडे जावा, ते बाबा देतात दीक्षा, त्या बाबांच्याकडे दीक्षा घ्यायची. त्या माहित नाही, कनेक्शन माहित नाही. ते राहतात वृंदावनमध्ये, आपल्याशी संबंध नसतो आणि अशा लोकांना काय होतं मग जीवनामध्ये म्हणतात की मी भक्त झालो. भक्त नाही. भक्त कधी होतो, जर भक्तांच्या मार्गदर्शनाखाली राहत राहू, तर आपण एक वैष्णव बनू शकतो.
म्हणून भगवंत सुद्धा म्हणतात, माझा भक्त होण्यापेक्षा माझ्या भक्ताचा भक्त बन, तेव्हा तू प्रिय होशील. म्हणून सर्वांना विनंती आहे की आपण ह्या कलियुगामध्ये राहत असताना आपल्यामध्ये अनेक अनेक असंख्य काय आहेत, वाईट सवयी आहेत प्रत्येकाच्या मध्ये. कारण की सवयी ह्या कशा असतात, इम्प्रेशन, पूर्वजन्माचे इम्प्रेशन असतात. आणि त्यामुळे बघा, क्रोध करायला आपल्याला शिकवायला लागतं का? नाही, ऑटोमॅटिक येतो. येतो का नाही? लस्ट हृदयामध्ये ऑटोमॅटिक येतो. सवय हे करायला लागतं, प्रॅक्टिस करायला लागते का? नाही, कुठलीच गोष्ट आपल्याला प्रॅक्टिस करायची. परंतु चांगली गोष्ट करण्यासाठी आपल्याला एखादा व्यक्ती क्रोधी आहे तेव्हा संयम ठेवण्यासाठी प्रयत्न करावा लागतो का नाही? कारण की ते महत्वाचं आहे. आपण समाजामध्ये लोक इतकं उचलली जीभ लावली टाळायला म्हणतात, परंतु त्याच व्यक्तीसमोर जर भक्त असेल, संयमित असतो, तो प्रयत्न करावा लागतो. म्हणून बघा, समाजामध्ये काटेरी वृक्षाला पाणी घालावं लागत नाही, ऑटोमॅटिक येतात, त्यांना हे करायला. परंतु चांगल्या फळाच्या झाडाला कुंपण घालायला होतं, वारंवार संरक्षण करायला, तेव्हा ती फळं येतात. म्हणून भक्त बनण्यासाठी आपल्याला आपल्याला प्रयत्न करावा लागेल. प्रयत्न केल्याचं नाही. म्हणून मी भरपूर वेळा सांगतो, कंठी माळा, तिलक, धोती कुर्ता घातला म्हणून भक्त नाही बनत आपण. आपल्याला प्रयत्न करावा लागेल. मला एक भक्त बनायचं, एक वैष्णव बनायचं आहे. म्हणून भागवत मध्ये म्हणे, यशास्ती भक्ती भगवत किंचना सर्वेर गुण सत्र समासते सुरा हराव भक्ती कुतो महत् गुणा मनोरथेनं धावतो बाई. भौतिकवादी लोक मनाच्या रथाने धावत आहेत, परंतु आपण भक्तांच्या संघामध्ये प्रामाणिक भक्ती करत राहू, देवतांच्या पेक्षा सर्वश्रेष्ठ गुण प्राप्त होतात. देवता सुद्धा नमन करतात. भक्तीचं एवढं महत्व आहे. म्हणून भक्ती साधारण नाहीये. भक्तीची एवढी महिमा आहे, देवी देवता सुद्धा काय होतात, आसुसलेले आहेत. कलियुगामध्ये जन्म 5व्या स्कंदामध्ये पाहिलं, कलियुगामध्ये देवी देवता सुद्धा आसुसलेले आहेत की मनुष्य जन्म प्राप्त व्हावं भारत भूमीमध्ये, आणि भारत भूमीमध्ये प्राप्त होऊन आपल्या जीवनाचं आपण सार्थक करावं. म्हणून सर्वांना विनंती आहे की आपण दर शुक्रवारच्या या 27 सत्संगामध्ये, युथ प्रोग्राम मध्ये एकत्र राहायचं आहे. आणि आपल्या मनाला सांगायचं आहे की दररोज नित्य नियमाने मी जप करेन, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. बघा, आपली संधी दिलेली आहे, चैतन्य महाप्रभूंची कृपा आहे. ह्या संधीचा आपण सुवर्ण संधी नाही केली तर आपल्यापेक्षा दुर्भागी कोणी नाही. म्हणून नरोत्तम दास ठाकूर म्हणतात, मनुष्य जन्म पाहिया राधा कृष्ण ना भजिया, जानिया शुनिया विष खायनू. म्हणून बघा, लोकांना वाटते की खुशी आहे, परंतु सदैव विष प्राशन करत आहे. जर मनुष्य जीवन जर मिळून आपण भगवत भक्ती करत नसेल तर, भगवत भक्ती ही गुरु कृष्ण कृपेनेच मिळते. म्हणून आपल्याला एक संधी प्राप्त झालेली आहे, आपण भक्तांच्या संघात येत आहे, तर सर्वांनी प्रामाणिकपणे हरे कृष्ण महामंत्राचा जप करायचा आहे. भगवंतांच्या भक्तांच्या संघामध्ये राहत सेवा करायची आहे. गीता भागवतचं वाचन करायचं आहे. हे जर करत राहू, हळूहळू भक्ती लता बीज अंकुरित होते. आपल्याला बीज प्राप्त झाले, अंकुरित होते, आणि ती लता ब्रह्मांड हे भेदून ब्रह्मलोकच्या पलीकडे गोलोक वृंदावन मध्ये जाते. फक्त आपल्याला का त्याला अंकुरित केलं पाहिजे. वारंवार वारंवार हरिकथा, हरिनाम, भक्त संग, भक्त सेवा करतच आपल्याला ह्या बीजाला भगवत धामापर्यंत पोहोचवलं पाहिजे. नाहीतर हीच इंद्रिय आपल्याला नरकाच्या दिशेने घेऊन जाणार आहे. म्हणून भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात, ममै वंशे जीव लोके जीवभूत सनातन मनषष्टानी इंद्रियाने. मना सगळं 6 इंद्रिय काय करतात, संघर्ष करतात. मनषष्टानी इंद्रियानी
प्रकृती स्थानी कर्षती. कर्षण करते. ही प्रकृती आहे, प्रत्येक जीवाला खाली खेचत आहे. बघा, प्रत्येक वस्तू वरती टाकली, कुठलीही वस्तू खाली ओढली जाते. तसंच ह्या भौतिक जगामध्ये जीवात्मा जेव्हा जन्म घेतो, तर त्यांना आध्यात्मिक प्रगती नाही केली, निश्चित तो अधोगतीला जातो. आपल्याला प्रयत्न हे करावेच लागणार आहेत. दे हरी पलंगावर देत नाही. प्रयत्न करावे लागतात. प्रयत्न गरजेचे आहेत. भक्ती मार्ग हा प्रयत्नावर आधारित. साधू संतांनी किती कष्ट घेतले. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, गोरा कुंभार यांनी किती कष्ट घेतले, किती लोकांचं सहन केलं. आपल्याला तेवढं तर सहन करायला लागत नाही. आपल्याला फक्त भक्त संघामध्ये येऊन फक्त भजन करायचंय, हरिनाम सेवा करायची, एवढे काय. बघा किती भक्त संघाने म्हणून बघा, पूर्वीचे संत जेव्हा पंढरपुरात जायचे, पंढरपुरात गेल्यानंतर बडवे हे विठ्ठलाचे दर्शन पण घेऊ देत नसायचे. आणि मग ते भक्त म्हणायचे, अभिर गुलाल उधळीत मंग, नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग. आम्ही वाळवंटातच राहू, वाळवंटात नाचू, हरिनाम घेऊ, यामध्येच भगवंत आपल्याला प्रसन्न होणार. म्हणून बघा, भक्त संघामध्ये आपण एकत्रित येऊ, सेवा करू, भक्त संघात प्रसाद घेऊ, ह्यापेक्षा सौभाग्य दुसरं नाही. हे दुर्लभ आहे सौभाग्य. म्हणून सर्वांना विनंती आहे, नित्य नियमाने आपण हरे कृष्ण महामंत्र जप करा, भक्तांच्या संघात राहा, सेवा करा आणि गुरु वैष्णवांना प्रसन्न करत राहा. तेव्हाच आपण जेव्हा एका वैष्णव जेव्हा संतुष्ट होतो ना, तेव्हा त्या कृपेनेच आपण इंद्रियांच्यावर विजय प्राप्त करू शकतो. वैष्णवांचा अपराध करू तेव्हा आपण इंद्रियांच्या पुन्हा आहारी जातो. म्हणून कुठल्याही वैष्णवांची निंदा करू नका, अपराध करू नका, कारण की आपल्याला आध्यात्मिक प्रगती करायची. तर बघा, लास्ट एक उदाहरण, सोबुरी मुनी वृंदावन मध्ये तपस्या करत. मी सर्व उदाहरण आध्यात्मिकवादी दिलेलं. सोबुरी मुनी कुठं तपस्या करत होते? वृंदावन मध्ये तपस्या करत होते. आणि वृंदावन मध्ये कुठे? पाण्याच्या यमुनीच्या जळामध्ये. जेव्हा त्यांनी गरुडाप्रती अपराध केला, जेव्हा वैष्णवांच्या प्रती अपराध, गरुड हे महान वैष्णवांचे भक्त आहे, भगवंतांचे भक्त आहे, गरुडाप्रती अपराध केला, तेव्हा हेच सोबरी मुनी पूर्वी पण तपस्या करत होते पाण्यामध्ये. जेव्हा पाण्यामध्ये तपस्या, पहिले मासे होतेच, परंतु जेव्हा अपराध केला त्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये द्वंद्व निर्माण झाले. म्हणून बघा, इच्छा द्वेष समुद्वेन द्वंद्व मोहीन भारता. द्वंद्व जीवनामध्ये कधी येतं? जेव्हा वैष्णवांचा अपराध होतो तेव्हा. सुख दुःख मान हानी हे कधी निर्माण होतं? जेव्हा आपल्याला अपराध करतो भावना येते तेव्हा. म्हणून पूर्वी सुद्धा ते सोबुरी मुनी पाहत होते मासे, परंतु जेव्हा अपराध झाला तेव्हा सोबरी मुनींना अनुभव झाला, हा मासा ही मासी, एक मासा 50-50 माशींशी संग करत आहे. आणि ती इच्छा जागृत झाली हृदयामध्ये. आणि असे हे सोबुरी मुनी काय झाले? मथुरेचा राजा, जो मंदाता नावाचा राजा होता, त्या राजाकडे गेले आणि म्हणाले की मला लग्न करायचं. बघा, त्यांच्या शरीरावर मांस नव्हतं, माशांनी खाल्लेलं होतं. असे हे मुनी कुठे गेलेत? मंदाता राजाकडे गेले. आणि मंदाता राजाला म्हणाले की मला विवाह करायचा. आणि जेव्हा विवाह करायचा म्हणे, ते राजा बघितला, आता हे ऋषी मुनी कसं द्यायची मुली आपल्या. परंतु सोबुरी मुनी मनात विचाराला, राजाच्या मनात काय तर डाऊट आहे. ते म्हणाले की दुसऱ्या दिवशी या. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा जातात सोबुरी मुनी, तारुण्य शरीर प्राप्त करतात. योग शक्ती एवढी सामर्थ्य असतं. आणि जेव्हा जातात राजदरबारामध्ये गेल्यानंतर ज्या 50 मुली असतात मंदात्या राजाच्या, सगळ्याच्या सगळ्या मुली काय यस म्हणतात, मला यांच्याशी लग्न करायचे. आणि 50 मुलींशी विवाह केला जातो. आणि असे हजारो वर्ष जातात इंद्रियभोगामध्ये. आणि पुन्हा सोबुरी मुनी अनुभूती करतात, मी काय करत होतो, काय होता तर तू काय झाला.
म्हणजे सांगण्याचं मी काय करत होतो पूर्वी, सगळे ऋषीमुनी गेले मुक्त होऊन, मी काय ग्रह संसाराच्या संचारामध्ये अडकलेलो आहे. आणि हे जेव्हा सोबोरी मुनी अनुभूती झाली, आणि तेव्हा भागवत मध्ये हे सुंदर वर्णन, पत्नी संग ते तपस्या करतात सोबोरी मुनी, आणि पुन्हा भगवत धामात जातात. म्हणून बघा, आपण भक्ती करतो, परंतु आपल्याला अनुभूती आली पाहिजे. ही इंद्रिय आपल्याला शेवटपर्यंत त्रास देणार आहे. सवयी आहेत ना, लगेच निघत नाहीत. याशी आपल्याला संघर्ष करावा लागतो. आणि भगवंत म्हणतात कधीपर्यंत? मृत्यूच्या शय्येपर्यंत संघर्ष करावा लागतो. असं नाही लगेच झालं नाही, भरपूर भरपूर संघर्ष करावा लागतो. सकाळची साधना, भक्तांचा संग, प्रामाणिक सेवा, हे जर प्रामाणिक करत राहून निश्चित वैष्णवांच्या कृपेने आपल्या ह्या वाईट सवयी आपण एक दिवस विजय होऊ शकतो. म्हणून म्हणलं जातं की हम होंगे कामयाब एक दिन, निश्चित आम्ही कामयाब होणार आहोत. कधी? आपण जर लागून राहू तर, नित्य नेमानं प्रयत्न करत राहू तर. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर सर्व बीड भक्तांचं मी आणि सोलापूर इकडल्या भक्तांचं मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो. माझ्यामध्ये काही योग्यता नसताना अंतर्यामी चैतन्य प्रभू म्हणाले क्लास द्या, आणि त्यामध्ये व्हिडिओ काय चालू झाला नाही. तुम्हाला एवढं संतुष्ट करू शकलो नाही मी. तर तर कुणाला काय प्रश्न विचार असेल तर विचारू शकता. तर हरे कृष्णा आपल्या या प्रभू. हरे कृष्णा, आपल्या या सेशनचे विशेष मार्गदर्शक श्रीमान विठ्ठलानंद प्रो, जे इस्कॉन बीडचे प्रेसिडेंट आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाने आता हे जे एवढ्या साऱ्या 48 डिवोटीज जे फिजिकली तयार म्हणजे एकत्रित आणणंच अवघड आहे, तर प्रभूजींच्या विशेष प्रेमाने, प्रभूजींच्या विशेष मार्गदर्शनाने एवढं म्हणजे ग्रुप आणि एवढे डिवोटीज आम्ही जॉईन करू शकतो. तर याचं पूर्णपणे श्रेय हे श्रीमान विठ्ठलानंद प्रो, जे इस्कॉन बीडचे प्रेसिडेंट आहेत, त्यांना. तर आता आपल्याला पुढे श्रीमान विठ्ठलानंद प्रो मार्गदर्शन करतील. हरे कृष्ण. हरे कृष्णा प्रभू, दंडवत प्रणाम. मदाय प्रिय प्रभू, खूप सुंदर क्लास होता. हरे कृष्ण. नाही, आणि माझ्या नाही. पूर्ण क्लास खूप छान माझा ऐकत व्हिडिओ होतो चालू मी. होईना झाला. तेच ना, तुम्हाला पाहिजे होतं, पण काय अडचण नाही. खूप सिंपल आणि खूप इनोसेंट असा क्लास होता. एकदम म्हणजे असं एकदम लहान मुलाला सुद्धा कळेल आणि वयस्कर माणसाला सुद्धा कळेल, आणि हृदयस्पर्शी क्लास होता बरं का. भलेही इतकं छान क्लास, तर आमची खूप इच्छा पण आहे की 2 महिन्याला एकदा का होईना जसं तुम्हाला पॉसिबल आहे, अंतराळी चैतन्यप्रभू तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. आणि खरंच असे क्लास आम्हाला खूप गरज पण आहे आमच्या आईबापच्या मुलांना सुद्धा, कारण बेसिक म्हणजे खूप असे हृदयस्पर्शी क्लास होणं खूप महत्वाचे पण आहेत. आणि खूप छान वाटलं प्रभूजी क्लास ऐकून. आणि नक्कीच आम्ही परत परत प्रार्थना करू की तुम्ही पुन्हा पुन्हा आम्हाला मार्गदर्शन करायला यायला पाहिजे असं. जर माझ्या जीवनामध्ये वैष्णवांना संतुष्ट करू शकलो तर माझं सौभाग्य आहे. तरी तुमच्यासारखे भक्त इतक्या वर्षापासून प्रचार करत आहेत, तुमच्यामुळे एवढा प्रचार चालू आहे. खेडेगावामध्ये, विलेज मध्ये